दरवर्षीप्रमाणे वात्सल्य वृद्धाश्रम हिरावाडी पंचवटी नाशिक या ठिकाणी श्री गणरायाची स्थापना झालेली आहे। सकाळी आणि संध्याकाळी मानाच्या आरतीसाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असतात। आज देखील दूरदर्शन सह्याद्रीच्या वृत्त निवेदिका नीलम सोनार यांच्या हस्ते श्री गणरायाची आरती झाली। यावेळी त्यांनी आजी आजोबांशी संवाद साधला, तसेच मला इथे आरतीसाठी येण्याची संधी मिळाली आणि सतीश सोनार सर हे अतिशय सेवाभावी काम करत आहे, अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली। बघूया लोकसाक्ष या वृत्तवाहिनीचा स्पेशल रिपोर्ट। आणि खूप दिवसांपासून माझी इच्छा होती या वृद्धाश्रमाला भेट देण्याची, ती आज गणपतीच्या कृपेने पूर्ण झाली। आणि सगळ्या आजी आजोबांना माझा नमस्कार। तुम्हाला भेटून मला खूप छान वाटलं। ह्या आश्रमाचं वातावरण अगदी प्रसन्न आणि छान आहे। आणि खूप दिवसांपासून माझी इच्छा होती या वृद्धाश्रमाला भेट देण्याची, ती आज गणपतीच्या कृपेने पूर्ण झाली। आणि सगळ्या आजी आजोबांना माझा नमस्कार। तुम्हाला भेटून मला खूप छान वाटलं। ह्या आश्रमाचं वातावरण अगदी प्रसन्न आणि छान आहे। पटकन दवाखान्यात घेतात हे त्यांच्या स्टॉप आणि ते सर आम्ही खूप आमचे भाग्य समजतो की आम्ही अशा आश्रमात आहोत आणि सगळे सण येथे आम्ही करतो। गणपती बनवण्यापासून आमची सुरुवात झाली, ते आम्ही बनवलेले गणपती आहे असे तुमच्यासारखे येऊन आम्हाला शिकवतात। आम्ही ते सगळे सण येथे साजरा करतो। खूप वगैरे बघत असताना सह्याद्री डीडी तर ह्या सर्व गोष्टींमध्ये ते आहेत। आपण आधी आरती करूया, नंतर त्यांचं बाकीचं त्यांच्याशी त्यांना बोलतं करूया, कारण त्यांचं बोलणंच आपण ऐकतं नाही। सणाच्या बाबतीत तेच कौतुक होतं, किसमिस हास्य असणारे सोनार सो तेच एक व्यक्ती होतो असं आहे की कायम हसत असतात म्हणून तुम्ही लोक हसत असतात, ते फ्रेश असतात म्हणून तुम्ही लोक कायम फ्रेश असतात। ते हे सगळं इथे असं वातावरण आहे। सो त्यांचं तसंच आमचं देखील काम आहे की नक्की नक्की बरोबर बरोबर। आज तर खरं जाऊन मॅडम तुम्ही खरोखर खूप सुंदर आहात। आणि कमी वयाच्या स्त्रियांना मुलींना असं महत्वाच्या कामासाठी पुढे येताना बघितलं की खूप छान वाटतं, खूप अभिमान वाटतो की कुठेही असो, आपला महाराष्ट्र आहे, आपल्या देशातले आहे, कुठे पण आहे जगाच्या पाठीवर, तरी काहीतरी आपलं कर्तृत्व दाखवत आहेत। नमस्कार चव्हाण लोकसाक्षी न्यूज मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत। आता आपण आलो वात्सल्य वृद्धाश्रम हिरावाडी पंचवटी या ठिकाणी। खरं तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील श्री गणरायाची स्थापना या ठिकाणी झालेली आहे आणि सकाळी आणि संध्याकाळी या ठिकाणी विविध मान्यवरांची, विविध क्षेत्रातील व्यक्तींची बाप्पाच्या आरतीसाठी जर बघायला गेलं तर हजेरी लागत असते। आता देखील आपल्यासोबत नीलम सोनार मॅडम आहे की ज्या दूरदर्शन सह्याद्रीच्या वृत्त निवेदिका म्हणून आपण त्यांना संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांची ओळख आहे, नेहमी बघत असतो आपण। आज त्यांना बाप्पाच्या मानाच्या आरतीचा योग आलेला आहे, आपण त्यांना विचारूया मॅम कसं वाटलं आज या ठिकाणी? सर सर्वप्रथम तर सर मी वात्सल्य वृद्धाश्रमच्या संपूर्ण टीमचे आभार व्यक्त करते आणि स्पेशली सतीश सोनार सर ज्यांनी आज मला इन्व्हाइट केलं, आरतीचा मान दिला
आणि खरंच माझी खूप दिवसांपासून इच्छा होती या वृद्धाश्रमाला भेट देण्याची. पण योगायोग असा की आज बाप्पानीच मला इथे बोलवलं आणि खरंच हे वृद्धाश्रम इतर आश्रमांपेक्षा निश्चितच वेगळं आहे. इथलं वातावरण अतिशय प्रसन्न, शांत, आल्यावरच मला ते जाणवलं आणि खूप पीसफुल असं म्हणूया आपण. खूप प्रसन्न वाटलं आणि अगदी आपल्या घरातले, कुटुंबातले आजी आजोबा मला भेटल्यासारखं वाटलं. सगळ्यांशी गप्पा गोष्टी झाल्या. खूप छान आहे. आणि खरं तर मला म्हणजे 2 शब्द मी सतीश सरांबद्दल बोलायचे मला, की खूप जण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समाजसेवा करता, एनजीओ पण आपण बघतो, पण अगदी प्युअर इंटेन्शननी आणि अगदी आपल्या सद्भावनेने काम करणं हे खरं तर खूप गरजेचं असतं, म्हणजे निस्वार्थीपणे. तर सरांनी हा जो काही उपक्रम आहे हा खरंच स्तुत्य उपक्रम आहे. त्यांच्या मार्फत हे वृद्धाश्रम जे राबवलं जातंय, इथे विविध प्रकारचे कार्यक्रम सर करता. आज मी सगळं पाहिलं तर म्हणजे कुठेतरी निराधार वृद्ध लोक आपण बघतो, पण त्याही पलीकडे ज्यांना कुटुंब आहे, सदन फॅमिली आहे, अशाही लोकांना काही वेळेस दुर्दैवाने म्हणूया आपण की आधार नसतो, पण अशांसाठी इथे त्यांना आश्रय आहे. आणि नुसता आश्रय नाहीये तर वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना ट्रीट, त्यांचं मनोरंजन केलं जातं. म्हणजे थोडक्यात शारीरिक आरोग्यासोबत त्यांचं मानसिक आरोग्यही या ठिकाणी जपलं जातंय. तर खरंच मी सतीश सोनार सरांना शुभेच्छा देईल, त्यांचे आभार व्यक्त करेल आणि येणाऱ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मॅम, खरं तर प्रत्येक वर्षी गणरायाचरणी प्रत्येकाची प्रार्थना असते, काहीतरी संकल्प असतो. जाता जाता तुमचं देखील गणरायाचरणी काय प्रार्थना? गणरायाचरणी प्रार्थना म्हणजे गणराया हा बुद्धीचा आणि कलेचा दैवत आहे. मी हेच म्हणेल की सर्वांना चांगली सद्बुद्धी लाभो, चांगलं आरोग्य लाभो आणि समाजात ज्या काही गोष्टी घडतायत तर ह्या घडू नये. म्हणजे विशेषतः रेप, महिलांवर अत्याचार वगैरे, तर प्रत्येक महिलेला यातून न्याय मिळावा. आणि आपण कलेच्या क्षेत्रात काम करतोय तर गणरायाने आपल्याला अधिकाधिक चांगली संधी दिली पाहिजे की आपण त्या संधीचं सोनं करू शकू आणि या क्षेत्रात अधिकाधिक आपण चांगलं काम करू शकू. सर्व गणेश भक्तांना मी गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देईन. धन्यवाद. थँक्यू सो मच. खरं तर खूप साऱ्या म्हणजे आपले संकल्प असतात, खूप साऱ्या इच्छा मनोकामना असतात, परंतु दरवर्षी गणराय येत असतो. आपण देखील त्याच मनोकामनेने जर बघायला गेलं तर त्याची यथायोग्य यथोचित पूजा अर्चा करत असतो. 10-11 दिवसात जो काही वेळ दिलेला असतो, आपला वेळ मिळालेला असतो, सार्थकी करत असतो. एवढंच आहे की फक्त आपल्याला बुद्धी देणारा जरी तो असेल, फक्त त्या बुद्धीचा योग्य तो वापर करून न्याय निवाडा करता यायला पाहिजे. नवे नवे उत्तम सत्कर्मात आपल्याला उभं राहता यायला पाहिजे. श्री मंगलाचरणात उभं राहता यायला पाहिजे. श्री गणेशाचं गणेश स्तवन त्या पद्धतीने करता यायला पाहिजे. हा संकल्प आपण प्रत्येक जण घेऊयात. आणि थँक्यू सो मच, आपण आलात, वेळ दिलात. आणि संपूर्ण आशिकांना देखील मी अजून आवाहन करतो की वात्सल्यला तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा. वात्सल्य हा एक परिवार आहे आणि त्या परिवारामध्ये आपण एकदा